हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। खरंच 11वीची मुलं मला माहित आहेत, खूप उत्साहित आहेत की मला काहीतरी करायचंय, करून दाखवायचा, अभ्यास करायचा। निश्चित अभ्यास करा आणि अभ्यासाचा फायदा निश्चितच मला खूप मोठा होणार आहे। पण सर आम्हाला YouTube मध्ये खूप ॲड येत आहेत, खूप डिस्ट्रॅक्शन होते, चॅप्टर सापडत नाही, लवकर हे सापडत नाही, नोट सापडत नाही, खूप काही प्रॉब्लेम आम्ही फेस करत असतो। याचं उत्तर काय? तर त्याचं उत्तर घेऊन विद्यार्थी मित्रांनो मी मुद्दामून आलेला आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर आणि तुम्हाला सांगण्यात खूप मला आनंद आहे की 11वीची बॅच आता फक्त 11 रुपयामध्ये। आणखीन काय पाहिजे बाबा? ॲक्च्युअली ही काही फीस नाहीये, ही फक्त ॲपमध्ये येण्यासाठी लागणाऱ्या एनरोलमेंटची फीस आहे। म्हणजे तसं पाहिलं तर फीसच नाहीये खरं ठरवलं तर। पण 11वीच्या मुलांनी खरंच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे का? आणि कसा केला पाहिजे, का केला पाहिजे, याच्याबद्दल आपण एकदा सविस्तर माहिती घेणार आहे। जर ज्यांना मॅथ्स शिकायचं असेल तर दिनेश सर ॲपवर जा तुम्ही। केमिस्ट्रीसाठी ऑल अबाउट केमिस्ट्री नावाचं एक ॲप आहे, त्याच्यावर तुम्हाला केमिस्ट्रीचा 11 रुपयाचाच कोर्स भेटेल। काय मस्त आणली सर आयडिया तुम्ही, आहे ना? चला बावड्यांनो, काय हरकत नाही। मी तुम्हाला एक सांगण्यास खूप इच्छुक आहे की 11वी मध्ये जे चॅप्टर आहे, पहिलं चॅप्टर युनिट मेजरमेंट मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगतो काय यूज येणार आहे। बघा, युनिट कोणतंही चॅप्टर घ्या, त्याच्यात युनिट आणि एक डायमेन्शन नावाची गोष्ट असते, ही फार महत्वाची। कोणताही चॅप्टर 11वी मध्ये 14 चॅप्टर आहेत, 12 16 30 चॅप्टर आहेत। 30 चॅप्टर असा कोणताच चॅप्टर नाही त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट आणि डायमेन्शनचं काम नसेल पडलं। मग हे चॅप्टर चांगलं करायला पाहिजे की नाही पाहिजे हे तुम्ही ठरवायला पाहिजे की नाही। आता बरं, दुसरा उदाहरण देतो, दुसरा चॅप्टर घ्या आता, स्केलर अँड व्हेक्टर। बघा, स्केलर अँड व्हेक्टर ॲक्च्युअली मॅथमॅटिकल मेथड, मला काय चॅप्टरचे नाव माहित नाहीत का बावड्या? सगळं माहित आहे, पण स्केलर अँड व्हेक्टर फार महत्वाचं आहे। कोणती क्वांटिटी स्केलर आहे, कोणती व्हेक्टर हे माहित असणं गरजेचं आहे। ते 11वीत असो का 12वीत असो। मोशन इन प्लेन घ्या, तिसरा चॅप्टर घ्या, बघा मोशन इन अ प्लेन। आता हा जो काही चॅप्टर आहे ना, हा बिन खूप महत्वाचा आहे। का बरं? याच्यात कायनेमॅटिक इक्वेशन तुम्ही शिकणार आहात। V इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यू टी हाफ एटी स्क्वेअर। किती यूज आहे याचा सांगा बरं? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as। प्रोजेक्टाइल मोशन आहे, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, जे काही म्हणायचं तुम्हाला। मी तुम्हाला एवढं सांगतोय की प्रत्येक चॅप्टर हा अत्यंत महत्वाचा 11वीचा 12वीसाठी। इलेक्ट्रोस्टॅटिक 40% सिलेबस 11वीत आहे, 60% 12वीत आहे। सेमीकंडक्टर 11वी 40% सिलेबस आहे, 60% आहे। साऊंड नावाचं चॅप्टर इकडे सुपरपोजिशन आहे, ऑप्टिक्स आहे तिकडे वे ऑप्टिक्स आहे। मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की 11वी ज्याने चांगली केली, काही मुलांना असं वाटतं 11वी म्हणजे 11th इयर इज अ रेस्ट इयर, पण हे चुकीची म्हण आहे बाबा। का बरं? ज्यांनी 11वीचा, जर मी सांगतो क्लास 11th मध्ये जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल, एक कन्सिडर करा, त्या विद्यार्थ्याला 12वी मध्ये मी निश्चित सांगतो 6 तास अभ्यास करून पण तो टॉपर बनू शकतो। सर आम्ही तर असं ऐकलं होतं की बाबा 11वीत आराम करायचा आणि 12वीत मस्त अभ्यास करू आपण आणि चांगले मार्क घेऊ। असं नाही, 11वी मध्ये खरा बेस आहे आणि त्याचा उपयोग हा 12वी मध्ये, म्हणजे 11वीतला ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला, नॉलेज भेटलं, त्याला कॉन्सेप्ट कळाले, तोच 12वीत त्याचा उपयोग आहे। म्हणजे 11वीत फॉर्म्युला तयार होणार आणि त्या फॉर्म्युल्यावर 12वी मध्ये तुम्हाला MCQ सॉल्व्ह करावं लागणार आहेत, प्रश्न सॉल्व्ह करायचे, डेरिव्हेशन्स करायचे। म्हणून म्हणतो की 11वीत चांगला अभ्यास करा, 12वीत तुम्हाला आराम भेटेल, 12वीत तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। नाही तर काही मुलं, तुमचे भाऊ बहीण कोणीतरी नातेवाईक असतील, त्यांना फोन करा, 11वीत फिजिक्स खूप कठीण चाललं, फिजिक्स खूप कठीण चाललं। अरे भावा, तू 11वीत केलं नाही ना, 12वीत अभ्यास करायला लागला तू डायरेक्ट। असं नाहीये। 11वीत का बोर्डाची एक्झाम दिली नाही? कारण की 11वीत तुम्हाला बेस मिळवण्यासाठी वेळ दिला, 12वीतच बोर्डाची एक्झाम दिली, त्याचं कारण हे आहे। तर मला एक अपेक्षा आहे 11वी तुम्ही जास्तीत जास्त करावी, जेणेकरून की तुमचे चांगले मार्क भेटतील। आणि ही जी काही बॅच आहे, सक्सेस बॅच, असं तिन्ही विषयांचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ तुम्हाला सांगितलं, दिनेश सरवर मॅथ आहे, ऑल अबाउट केमिस्ट्री ॲपवर तुम्हाला केमिस्ट्री आणि PGMN ॲपवर आपलं या ठिकाणी दिलेली ही www. जे दिलेलं आहे www. है ना pgmn.live, याच्यावर पण त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुम्ही सर्च करू शकता। ठीक आहे, आता रेकॉर्डेड लेक्चर आहेत 11चे पूर्ण, याच्यात तुम्ही लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर कुठेही बघू शकता। थेरी, न्यूमेरिकल, सक्सेस बॅच आणि फक्त 11वीची बॅच ही 11 रुपयात भेटली। तर ह्या बॅचसाठी एवढं व्हायरल करा, या बॅचला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ही बॅच जायला पाहिजे।
अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच मी आपला जे काही हे लांबलेलं भाषण 2 शब्दाचं भाषण 4 शब्दावर गेलेलं इथं विराम देतो. बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.